दुसरं स्वप्न आहे मटका किंग. मी आजच एक आर्टिकल वाचलं महाराष्ट्र टाइम्सचं, ज्यात विजय वर्मा यांनी असं म्हटलंय की मला सिद्धार्थ जाधव सोबत काम करून इतकी मजा आली. त्याची कॉमेडी ऑन पॉइंट आहेच, पण तो प्रचंड संवेदनशील अभिनेता आहे. काय घडलं त्या सेटवर? कारण का इतके मातब्बर, सगळेच एकापेक्षा एक, म्हणजे जिथे नजर जाते तिकडे एक आर्टिस्ट ज्याने खूप काही करून ठेवलंय, त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि तो प्रचंड छान काम करतो. त्यात सिद्धार्थ जाधव जातो, ज्याचा अभिनय इतका भारी आहे, त्याचा ऑरा इतका छान आहे, त्याला माहिती आहे मला काय करायचंय. आणि अशा कलाकाराकडून जेव्हा तुझ्या कामाची पोचपावती तुला मिळते, किती भारी आहे. मुळात विजय वर्मा हा माणूसच भारी आहे. ॲक्टर म्हणून तर तुम्ही त्याला पाहताच, पण मला म्हणजे मला त्याच्यावर काम करताना खूप कम्फर्टेबल फील झालं. म्हणजे जी फिलिंग मला भरत सरांबरोबर काम करताना झाली नाही, की त्यांच्या भरत सरांबरोबर काम करताना कधी इन्सिक्युरिटी समोरच्या कलाकाराला हे कळतच नाही. तो आपण जे करतो आपलं ॲप्रिशिएटच करतो किंवा स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करतो. तो विजय वर्मा असा माणूस आहे ना, की तो त्याचं काम कसं छान होईल आणि आपलं काम कसं नीट होईल याच्याकडे बघणारा मुलगा आहे. तो बाजूला हा काय ह्याला काय अर्थ असं काहीच करत नाही तो. त्यामुळे त्याने ह्या मटका किंगमध्ये जे काम केलं आहे ते त्याने तसं त्याचं कॅरेक्टर पकडलं, म्हणून कदाचित हा दगडू तो थोडासा डिफरंट वाटला आणि त्यांच्या त्या विचारांची ती गट्टी झाली. पण मी खूप अलर्ट होतो आणि टेन्शनमध्ये होतो, हे सांगायला हरकत नाही. कारण काय होतं, ते नागराज मंजुळे सरांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं. नागराज मंजुळे सर माझ्या नावासाठी ठाम होते. तर ते असं असतं ना, की जर इन्होंने बोला है की ये ॲक्टर आहे, तर माझी ती जबाबदारी आहे की मी नागराज सरांचा तो विश्वास हे नाही. मी माझ्या खूप पोस्टमध्ये पण लिहितो, शुक्रिया सेठ, काम देने के लिए नहीं भरोसा रखने के लिए. ते म्हणजे जात असतो आणि विजय वर्मा तर काही माणसं हवी असतात सेटला ते हमाली करायला, तर ती लोक पैसे वाढून घेतात. तर मी जरा एका पायाने लंगडत असल्यामुळे मी त्याला तो मैं करता हूँ, तर तो माझ्या पायाकडे बघतो, म्हणून तो करेगा क्या? बोला हाँ करता हूँ, मेरे पास लोग भी हैं. आणि मी जात असतो, त्याला बोलतो थँक्यू शुक्रिया. तर तो बोलतो शुक्रिया बोलने की जरूरत नहीं है, मला माणसं पाहिजे होती, तुला काम पाहिजे होतं. तो बोलतो काम देने के लिए नहीं, भरोसा रखने के लिए. तर मग हा डायलॉग मी नागराज सरांना बोलतो नेहमी फोन ठेवताना, की तू मला काम दिलं ते नाही, माझ्यावर भरोसा ठेवला. त्याचं नरेशन मला सरांनी जेव्हा सांगितलं होतं, की तो एकतर एक्स आर्मी ऑफिसर आहे नाही आहे पण आहे, असं ते ठेवायचं त्याला. आणि तो ह्या माणसाबद्दल लॉयल आहे, ह्या माणसाने त्याला काम दिलंय, असे तूही मेरा भगवान, तूच माझा माणूस आहे. आणि ते कॅरेक्टर तो त्याच्यावर कधीच आवाज उडून बोलत नाही. तो नेहमी थँकफुल असतो. तो त्याच्या भावावर काहीतरी भडकेल, पण त्याच्या नावाबद्दल, त्याच्या कॅरेक्टरबद्दल, त्याच्या चर्चेबद्दल तो नेहमी अदबच आहे. कारण त्याने आयुष्यात तो माणूस आहे ज्याने त्याला उभं केलं आहे. तो माणूस आहे ज्याने त्याला तो बोलला की मेरे को आग लगाना है तो लगा दो, एक पूज मेरी भी, म्हणजे तुझ्यावर आहे मी. तर ते कॅरेक्टर समजतात नागराज सर. म्हणजे मला नागराज सरांनी टोनच सेट करून दिला, शुक्रिया सेठ, काम देने के लिए नहीं, भरोसा रखने के लिए. तर मला नागराज सर बोलू सहज जाऊ दे तो थँक्यू मला तुम्ही ते. आणि तो कामाला गेला, त्याला काही अंडरलाईन करायचं नाही. मग तो सूर जो होता ना, तो अख्ख्या सिरीजभर मी तोच सूर पकडला, की मी त्याला चीड येते, सेट को टाइम किधर आहे, तो बोलतो पण तो त्याच्यात आहे. तो ब्लास्ट होतो फक्त शेवटी फेस ऑफला, जिथे तो पहिल्यांदा त्याला ब्रिज भट्टी म्हणून हाक मारतो. तू बघत असेल तर त्याचा ग्राफ, की त्याची चिडचिडची जे काय ते सुलभा ह्या होत्या करून, पण ते कॅरेक्टर ते संवेदनशील. मला असं म्हणायचं की ते विजय वर्माचं मोठेपण आहे. तो माणूस खूप मस्त आहे, ॲक्टर कमाल आहे, को आर्टिस्ट सुपर्ब आहे. मला एकाही पर्सेंटने असं वाटलं नाही की इन्सिक्युरिटी आहे किंवा हा मला दाबतोय किंवा ह्याचं काहीतरी नाही, नेव्हर. तो बिचारा आणि बाकी आम्ही ऑफ रेकॉर्ड काही टाइमपास करता आला. भरत सर होते, भरत सरांचं काही सीन नाटकाचं सांगितलं, माझ्या नाटकाला बोलवतो, असं होतं. सो त्यांनी कौतुक करणं चांगली गोष्ट आहे. पण मी तुला खरं सांगतो, मी खरंच ॲमेझॉन प्राईमचे किंवा अश्विनी मॅम ज्या प्रोड्युसर आहेत किंवा सिद्धार्थ रॉय कपूर यांचा आभारी आहेच, कारण त्यांनी ती प्लेसमेंट दिली. पण नागराज सरांनी जो मला प्लेस केला त्या रोलला, मला माहिती पण आहे त्या रोलची लेंथ काय, डेप्थ काय होणार. मला नागराज मंजुळे या व्यक्तीबरोबर, या डिरेक्टरबरोबर काम करायचं होतं.
आणि ती संधी मी सोडली नाही, त्याचा आज सोन होतो, त्याचा आनंद आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.